नमस्कार, मी शिल्पा. तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे घरकुल स्वाद बाय शिल्पा, जिथे चव ही घरच्या जेवणाची. आजची आपली रेसिपी आहे कोळंबी मसाला. चला तर आपण पहिल्यांदा साहित्य पाहून घेऊयात. हे पहा, हे ओलं खोबरं घेतलेलं आहे चिरून. कांदे घेतलेले आहेत. कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. आले लसणाची पेस्ट घेतलेली आहे. थोडी मिरची पावडर, धना पावडर, हळद पावडर आणि हा गरम मसाला आहे, घरी केलेला आहे. हा तो घेतला आहे मी थोडा. आणि हा काळा गरम मसाला आहे. मीठ आणि हे कोकम घेतलेले आहेत थोडे. आणि ही कोळंबी घेतलेली आहे मोठी. जरा मीडियम साईजचीच आहे ही, जास्त मोठी नाही आहे. हे लसूण घेतलेला आहे थोडा, आलं, 2 मिरच्या, थोडी कोथिंबीर. आता पहिल्यांदा आपण ही कोळंबी स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी. याची सर्व व्यवस्थित हा दोरा काढून घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता याला आपण मॅरिनेट करायला आले लसूण वगैरे टाकूयात. मॅरिनेट करून आपण थोडा वेळ ती ठेवणार आहोत. नंतर हे बाकीचे आपण मसाला वगैरे वाटून घेऊया. आता कोळंबी आपल्याला मॅरिनेट करण्यासाठी त्याच्यामध्ये आले लसूण टाकायचं आहे. हे आले लसूण घातलेलं आहे मी. थोडं मीठ घालते, थोडी हळद घालायची आहे. आता हे व्यवस्थित हाताने मी मिक्स करून घेते. आता हे मिक्स करून आपण असंच थोडा वेळ ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. मसाला वगैरे वाटून घ्यायचा आहे आपल्याला. आता हे व्यवस्थित मी मिक्स केलेलं आहे. आता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. तर मी याचा मसाला तयार करून घेते. हे खोबरं हे सगळं मिक्स करून मी याचा मसाला करून घेणार आहे. हे अशा प्रकारे मी हे वाटून घेतलेलं आहे. ओलं खोबरं, लसूण, आलं आणि कोथिंबीर पाणी घालून मी व्यवस्थित वाटून घेतलेलं आहे. आता आपण कांदा चिरून घेऊया बारीक. आणि एक टॅमॅटो हा सुद्धा आपल्याला बारीक चिरायचा आहे. ते मी चिरून घेते पहिल्यांदा. अशा प्रकारे आपल्याला बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे. याची पेस्ट नाही करायची आहे, बारीक चिरूनच टाकणार आहोत. हे पहा, अशा प्रकारे आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा. हे असं हा अशा प्रकारे मी बारीक कांदा चिरून घेतलेला आहे. आणि हा टोमॅटो सुद्धा बारीक चिरलेला आहे मी. आता आपण मसाला फोडणी घालूया. हे पहा, मी आता मसाला फ्राय करून घेणार आहे. त्यासाठी मी हे मातीचं भांडं ठेवलेलं आहे. जास्त गरम करायचं नाही आपल्याला, मातीचं भांडं फुटण्याची शक्यता असते. मी ऑइल टाकते त्याच्यामध्ये. आता हा कांदा घातलेला आहे मी. हा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता गॅस हाय फ्लेमवर केला तरी चालेल. आता मी हाय फ्लेमवरच कांदा व्यवस्थित भाजून घेणार आहे. नंतर आपल्याला टोमॅटो ॲड करायचा आहे याच्यामध्ये. कांदा आपला व्यवस्थित भाजून झालेला आहे. आता मी याच्यामध्ये हा एक टोमॅटो घेतला होता तो ॲड करते. मिक्स करून व्यवस्थित हे भाजून घेणार आहे. त्यानंतर आपण वाटलेला ओल्या खोबऱ्याचा मसाला ॲड करणार आहोत याच्यात. हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे टोमॅटो कांदा. हे पहा, आपला कांदा टोमॅटो व्यवस्थित भाजून झालेला आहे. आता मी त्याच्यामध्ये वाटलेला मसाला ॲड करते. हे पहा,
आता हा व्यवस्थित परतून झाला की हे बाकीचे मसाले टाकून घेणार आहे ह्याच्यामध्ये. आता मी बाकीचे मसाले ऍड करते. गॅस आपला लो फ्लेमवरच ठेवलेला आहे मी. आता मी हे मसाले टाकून घेते. थोडी हळद टाकायची आहे, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा मिरची पावडर. ही मिरची पावडर कलरची आहे, तिखट नाही आहे जास्त. 1 चमचा आणि थोडी घालते वरती. आणि हा थोडा गरम मसाला, काळा गरम मसाला आहे. आणि हा मी घरी केलेला मसाला आहे, तिखट आहे हा. मी 1.5 चमचा घातलेला आहे. हे मी व्यवस्थित हलवून घेते. हे हलवून झालं की आपल्याला याच्यामध्ये आपण हे कोळंबी मॅरिनेट करायला ठेवली होती, ती झालेली आहे व्यवस्थित. पाणी सुटलेलं आहे त्याला. आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत. आता हे व्यवस्थित मी हलवून घेते. आणि याच्यामध्ये आपल्याला थंड पाणी नाही टाकायचं आहे. आणि आपण गरम करून घेऊन मग टाकणार आहोत. याच्यामध्ये मी हे कोकम घेतले होते, हे पहा तुकडे केलेले आहेत मी त्याचे. जास्त घालायचं नाही आपल्याला कोकम, कारण की आपण टॅमॅटो घातलेला आहे. जास्त घाललं तर ते आंबट होईल, म्हणून मी थोडेच घातलेलं आहे. आणि आता मीठ घालते. मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा. तर हे मी व्यवस्थित हलवून 2 मिनिटं याच्यावर झाकण ठेवते. हे पहा दोन मिनिटं हे झाकून ठेवणार आहे. नंतर आपण गरम पाणी टाकूया त्याच्यामध्ये. हे पहा आता मी हे 2 मिनिटं ठेवलं होतं झाकण ठेवून. तर हे व्यवस्थित हलवून घेते. आता आपण गरम पाणी घालूया त्याच्यामध्ये. गरम पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये. कोळंबी आपली मीडियम साईजची आहे, जास्त छोटी नाही आहे. त्यामुळे त्याला थोडं वेळ लागेल शिजायला, म्हणून पाणी घातलेलं आहे मी थोडं जास्त. हे पहा आता मी याच्यावर झाकण ठेवून आपण एक 10 ते 15 मिनिटं याला शिजवून घेणार आहोत. कोळंबी शिजण्यासाठी 10-15 मिनिटं तरी लागतील. आता आपण कोळंबी शिजली का पाहणार आहोत. हे पहा कोळंबी शिजली का पाहते. हे टूथपिक घेतलेली आहे मी. कोळंबी शिजलेली आहे आपली चांगली. हे पहा सहज टूथपिक शिजते त्याच्यामध्ये, व्यवस्थित शिजलेली आहे. त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेते.